नमस्कार. आपण सगळेजण आयुष्यात कितीतरी स्वप्न बघत असतो. आपल्या अनेक इच्छा, आकांक्षा, खूप छोट्या छोट्या गोष्टीतून किंवा मोठ्या गोष्टीतून आपण अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात याव्या अशी मनापासून इच्छा करत असतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की त्या गोष्टीत अडथळे का येतात किंवा ते कधी काही गोष्टी आपल्यापर्यंत सहजी का पोचू शकत नाहीत किंवा आपल्याला त्याच्यासाठी खूप अट्टहास का करावा लागतो किंवा अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कष्ट केल्याशिवाय आपल्याला हे काही मिळत नाही आहे, कुठेतरी अडकल्याचं फिलिंग आलेलं आहे किंवा कुठेतरी गोष्टी अगदी हाताबाहेर गेलेल्या आहेत. मग आपण निराश होतो, स्वतःशी चिडचिड करतो, परिस्थितीला दोष द्यायला लागतो, इतरांना, माणसांना दोष द्यायला लागतो आणि त्याच्यातून जे दुष्चक्र तयार होतं त्याच्यामधनं बाहेर पडता तर येत नाही. कारण भावनिक लेव्हलला आपण स्वतःला इतका त्या गोष्टीचा नकळत त्रास करून घेतो, आपली नकळत इतरांवर चिडचिड होत जाते, कुठल्याही कामावर फोकस राहत नाही. त्याच्यानंतर कुठल्याही विषयात बोलताना किंवा परिस्थिती आयुष्याविषयी एक कटुता त्याच्यातनं निर्माण होते आणि मग या दुष्चक्रातनं आपण काही बाहेर येत नाही आणि आपल्या हळूहळू असं लक्षात येतं की मग निराशा येते किंवा खूप गोष्टींची चिंता वाटते आहे, खूप गोष्टी आपल्या हाताबाहेर जात आहेत आणि आपल्या नियंत्रणात नाही असं लक्षात येतं. मग इतरांना दोष देणे, परिस्थितीला दोष देणे किंवा स्वतःला दोष देऊन कुठल्या तरी गोष्टीसाठी आपण सक्षमच नाही आहे किंवा आपल्या नकळत पात्रतेवरच आपण प्रश्नचिन्ह उभं करतो, जी सगळ्यात मोठी घातक गोष्ट आहे. पण मित्रांनो, लक्षात घ्या, इथेच हे जे दुष्चक्र तयार होतं हेच जर आपण ब्रेक करू शकलो आणि ह्याची काही टेक्निक्स आपल्याला कळाली, जी इझी मॅनिफेस्टेशन वगैरे जे हल्ली म्हणतात ना, ते काय आहे नक्की हे जर आपल्याला कळालं तर आपण त्याच्यावर काम करून निश्चित या दुष्चक्रातून म्हणजे न स्वतःला अडकवता त्याच्यातनं बाहेर तर काढू शकतो. पण आपल्याला जीवन प्रवाहात सहजी जर जगण्याची कला आपल्याला त्यातून समजली तर तुम्हाला का नाही आवडणार हे शिकायला. तर आज त्याच विषयी मी काही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही शिकलात आणि त्या दृष्टीने जर विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल की बदल सहजी होत आहेत. मग काय आहेत त्या गोष्टी? तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट भौतिक आपल्या आयुष्यात जे आपल्या बाहेर आपलं जे आयुष्य म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो ते सगळं ऊर्जा स्वरूप आहे. प्रत्येक गोष्ट ही एनर्जी व्हायब्रेशन स्वरूपात आहे. जर तुम्ही नकारात्मक भावनेत आहात तर तुम्ही हळूहळू लोअर फ्रिक्वेन्सीलाच ऑपरेट करत आहात. त्यामुळे तुमचा अँटिना विश्वाला म्हणजे या ब्रह्मांडाला चांगलं काही प्रक्षेपित करू शकेल का? जर तुम्हाला त्या सोर्सला कनेक्ट व्हायचं आहे, म्हणजे ह्या ब्रह्मांड जे काही बाहेर जी एनर्जी आहे त्याच्यातून तुम्हाला जर चांगल्या गोष्टी घडणं अपेक्षित आहे, तर एक स्विच कसा काम करतो की इलेक्ट्रिसिटी, आपण बटन ऑन केलं की इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. ह्याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी कनेक्ट होणं गरजेचं आहे ना. तर फर्स्ट गोष्ट म्हणजे कनेक्ट होणे. कशाशी कनेक्ट होणे आहे? तर सगळ्यात प्रथम म्हणजे स्वतःशी कनेक्ट होणं. जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपली स्वतःची एनर्जी आणि व्हायब्रेशन्स आपण जर चांगली ठेवली, पॉझिटिव्ह विचारांची ठेवली, जर आपण स्वतःचं हीलिंग करू शकलो. स्वतःशी कनेक्ट होणं म्हणजे आधी स्वतःला बरं करणं. जर तुम्हीच सक्षम नाही आहात स्वतःला बरं करणं, मग तुम्ही म्हणाल मला काय झालंय? विचारांनी किती तुम्हाला स्वतःला डॅमेज केलंय हे तुमच्या लक्षात येत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाशी कनेक्ट होता तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आपले एनर्जी आणि व्हायब्रेशन्स रोज खूप लो लेव्हलला आहेत. ते जोपर्यंत आपण वर आणत नाही, म्हणजे वर कसे आणायचे? तर कृतज्ञतेच्या भावनेत राहणं, स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला आणि परिस्थितीला आधी आहे तसं ॲक्सेप्ट करणं ही हीलिंगची पहिली स्टेप आहे. मग स्वतःला हील करा मी जेव्हा असं म्हणते तेव्हा स्वतःच्या भावनिक
दडपणातून स्वतःला बाहेर काढणं गरजेचं आहे. नाही पासून ते हो मी मिळवू शकते, मी पात्र नाही, मी ह्या गोष्टीला सक्षम नाही, ह्या गोष्टीपासून हो मी पूर्ण सक्षम आहे आणि मी जर या ब्रह्मांडाचा भाग आहे तर मी या गोष्टीसाठी पात्र आहे. हे जेव्हा तुम्ही असे विचार सकारात्मक करता, तुमचे हळूहळू व्हायब्रेशन्स वाढतात. तर मग तुम्ही तुमच्या अँटिना थ्रू, त्या व्हायब्रेशन्स थ्रू तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी आहे, जसं की तुम्हाला काहीतरी भौतिक सुख हवी आहे, तर जर तुम्ही त्या गोष्टीतच तुम्ही जर डाऊट घेताय, त्या गोष्टीची जर तुम्हाला भीती वाटते, त्या गोष्टी ती होईल की नाही, साशंकता आहे, भीती आहे, स्वतःवर विश्वास नाही, इतरांवर विश्वास नाही, तर ती गोष्ट घडेल का तुमच्या आयुष्यात? नाही घडणार. त्यामुळे पहिलं गोष्ट स्वतःवर काम करा, स्वतःचं हिलिंग करा, स्वतःच्या भावना कॉन्शियसली चांगल्या करायचा प्रयत्न करा. आणि जे आहे तुमच्याकडे त्याच्यात जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या भावनेत राहाल, तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू त्या गोष्टी अनेक नकळत तुमच्याकडे यायला लागलेल्या आहेत. सो स्वतःचं हिलिंग करणं हे खूप गरजेचं आहे. मग त्याच्यातली दुसरी अशी स्टेप आहे की हिलिंग तर झालं, मग विचार बदलले, मग पुढे काय? मग तुम्ही त्या सोर्सशी कनेक्ट होता आणि कनेक्ट एकदा झालात, अंतर्मनातून त्या ऊर्जेला कनेक्ट झालात की तुमच्या असं लक्षात येईल, मग तुमची बुद्धी जी आहे ती वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायला लागेल. बुद्धी काय करते माणसाची की अरे हे तर शक्य नाही आहे, कारण बुद्धीला लॉजिकची जोड आहे तुमच्या. तुम्ही जेव्हा बुद्धी इंटेलेक्ट तुमचा स्वतःचा म्हणता, तिथे तुमचा मी येतो. जोपर्यंत तुम्ही हा बुद्धी आणि मी हा ड्रॉप करत नाही, म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमची बुद्धी वापरायची नाही आहे. माझं इथे सांगणं असं आहे की बुद्धी तर तुम्ही वापरा, पण त्या जोडीने जर समर्पण भाव नसेल. समजा तुम्ही एका ठिकाणी गाडीत बसून दुसरीकडे चाललाय, तुम्ही जाईपर्यंत नकारात्मक विचार करता का की आता माझा ॲक्सिडेंट होईल, आता मला गाडी चालवता येईल का, पुढून कोणीतरी धडकेल का? तुम्ही एकदा गाडीत बसला की स्वस्थतेत जाताना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुम्हाला माहिती असतं की हां मी पोचेन 10 मिनिटात. हां, आता कधीतरी परिस्थिती असेल तर विचार करून की अरे ट्रॅफिक जाम झालं वगैरे तर काय, पण गाडीत बसताना तुम्ही गाणी ऐकत जाता की सहजी हां मी ऑफिसला पोचणारच आहे. तो सहज भाव जर तुम्हाला आणता आला तर तुमची तिथे बुद्धी न लावता म्हणजेच समर्पण भाव आहे की हां मी माझ्या इप्सित स्थळी शांतपणे पोचणारच आहे. ब्रह्मांडाला इच्छा व्यक्त केलीत की मला हे हवं आहे, पण मग जिथे बुद्धीला तिथे तुम्हाला विकल्प काढू देत बसायचं नाही आहे. बघा खूप ट्रिकी आहे हे, सोपं आहे की मला जर एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात हवी आहे आणि जर मीच त्याच्यावर नाना शंका काढत बसले, जर सेल्फ डाऊटमध्ये गेले तर ती गोष्ट कधीही होणार नाही. म्हणून हिलिंग बरोबरच आपल्या बुद्धीला शांत बस सांगणे, कारण बुद्धी म्हणजे विवेक तिथे असेल तरच ती तुमची बुद्धिमत्ता उपयोगाची आहे. अन्यथा एका मंकी माइंडसारखी तुमची बुद्धी जर तुम्हाला वेगळ्या दिशेला न्यायला लागली तर त्याचा काय उपयोग? आणि एक्झॅक्टली आपण ज्या तत्वावर इथे चाललो आहे ना, तिथे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही स्वतः जर तुम्ही विचाररहित अवस्था तुमची असेल, समर्पण भाव असेल, तर निश्चित तुमच्याकडे गोष्टी आपोआप यायला लागतात. आणि मी हे स्वानुभवातनं सांगते. सो पहिलं मी सांगितलं कनेक्ट व्हा, दुसरं सांगितलं की बुद्धीचा योग्य वापर जिथे विवेक आणि समर्पण भाव आहे. समर्पण भाव कसा असतो? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे काय की कर्म करत राहायचं आहे, पण आउटकमला रिझल्ट काय मिळेल ह्या गोष्टीला चिकटलात, म्हणजे जिथे अटॅचमेंट आली तिथे तुमची भीती सुरू होते. जिथे अटॅचमेंट आहे तिथे भीतीही आली, कारण ती गमावण्याची भीती असते. अटॅचमेंट जिथे आली तिथे तुम्ही सेल्फ डाऊटमध्ये जाता की अरे मी परीक्षेसाठी एवढा तर अभ्यास केला आहे, किंवा कुठल्या तरी मी इंटरव्ह्यू दिलेला आहे, किंवा मग कुठली तरी मला हे घर व्हावं असं वाटतंय, पण अजून नाही झालं, अजून बिल्डरचा फोन नाही झाला, अजून इंटरव्ह्यूचा कॉल नाही आला, येईल का? इतक्या शंका, इतका त्याच्यावर आपण विचार करत बसतो, भीतीमध्ये जातो, अँक्झायटीमध्ये जातो. वारंवार आपल्याला नकारात्मकच गोष्टी आठवतात की नाही झालं तर,
मग ही तुमची जी अटॅचमेंट आहे आउटकमची, ती तुम्हाला काढून टाकली तेव्हा तुम्ही आपोआप समर्पण भावात जातात की होईल. तुम्ही त्याच्यावर आदळापट होऊन काही होणार आहे का? मग विचारातून ती गोष्ट जर तुम्हाला घडवायची असेल तर त्यासाठी शांततेतून ते पॉवरफुल माइंड तुमचं आलं पाहिजे. म्हणजे कर्म तर करायचं आहे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी मग बघू असं नाही. कर्म तर करायचंच आहे, आपलं बेस्ट. मी तर म्हणते नेहमी 500% द्या तुमचे. पण ही गोष्ट अशीच्या अशी घडून होण्यासाठी फक्त तो एक विचार शांततेत तुम्हाला प्रक्षेपित करायचा आहे आणि त्याच्यापासून अलिप्त व्हायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही त्या विचारातून अलिप्त व्हाल त्या वेळेला तुम्हाला असं लक्षात येईल की गोष्टी तर हळूहळू आपोआपच उलगडत तुमच्यासमोर आलेल्या आहेत. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. बुद्धी आपल्याला बाजूला ठेवायची आहे. आपल्याला असं वाटतं आपल्याला खूप बुद्धी आहे म्हणजे आपण सगळ्या गोष्टीत सक्षम आहे, पण तसं नाही आहे. जेव्हा तुम्ही समर्पण भावनेनी विदाऊट अटॅचमेंट गोष्टी करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की सहजी भावमध्ये हे सगळं आपोआप तुमच्या पुढे गोष्टी घडत आहेत. पण त्यासाठी स्वतःचं हिलिंग, समर्पण भाव आणि त्या रिझल्टला अटॅच न होणे सांगते मी. विचार इच्छाशक्तीला अटॅच राहा आणि ठाम राहा. ठाम राहणं आणि त्या गोष्टीला चिकटणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ठाम तुम्ही फक्त तुमच्या विचारांवर राहायचं आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे. आता जेव्हा तुम्ही त्या रिझल्टपासून थोडे डिटॅच व्हाल ना की कसं होईल, काय होईल किंवा कधी होईल कधी होईल कधी होईल हा अट्टाहास दे, त्याच्याबरोबर जी तडफड माणसाची जेव्हा शांत होते तेव्हा आपोआप तो अँझायटी, डिप्रेशन, नैराश्य, का होत नाही ही चिडचिड, ह्या आपोआप जेव्हा भावना दूर होतात ना, माणसाचं मन शांत एका अवस्थेत जाऊन, ज्याला आपण झिरो स्टेट पण म्हणू शकतो, मनाच्या कॉन्शियस लेवलला, म्हणजे जी चेतनारहित जी शून्य अवस्था असते ना, जिथे विचार भावना काही नाही आहेत, तिथे सगळं अवेलेबल आहे. जिथे क्वांटम लेवल जिथे आपण म्हणतो तिथे सर्व गोष्टी तुमच्यासाठी ऑलरेडी अवेलेबल आहेत. पण त्या विचाररहित आणि भावनारहित अवस्थेला तुम्ही पोचू कधी शकता? जेव्हा तुम्ही या नकारात्मक भावनेत अडकत नाही आणि मन स्थिर शांत ठेवता. आता हे जेव्हा तुम्हाला हळूहळू जमायला लागेल, ही प्रोसेस आहे ना, ही तुम्ही म्हणाल अनेक वर्ष जे आपल्याला सवय लागली आहे. कारण ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते की माणूस आहे ना सर्व्हायवल मोडमध्ये राहतो. सर्व्हायवल मोडमध्ये म्हणजे काय की पळा किंवा लढा, असा आपल्या मेंदूला आपण खूप काळ आपण हे म्हणजे आपल्या शरीर आणि ह्याच्या रचनेचा तो एक भाग झाला आहे सर्व्हायवल मोड. पण झालं आहे असं की मनाची शांत आणि जी भावना विरहित जी अवस्था आहे ना, जिथे सुकून हा एक शब्द आहे बघा, सुकून, या अवस्थेचा कधी तुम्ही अनुभव घेतलेला आहे? या अनुभव घेण्यासाठी तुम्ही स्वतःशी कनेक्टच कधी झालेला नाही आहेत, तुम्ही ध्यान केलेलं नाही आहेत, परिस्थितीचं एक तटस्थ भावनेने आकलन करायची मेंदूला सवय लावलेली नाही आहे. अँझायटी, निराशा, भीती, सतत गोष्टी मिळवण्याचा अट्टाहास, का मिळत नाही आहे, ही चिडचिड, परिस्थितीविषयी नकारात्मकता, दोष देणे, या सगळ्या भावना कशातनं येतात सांगू? सर्व्हायवल मोडमधनं. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असं त्याला म्हणतात, की शरीर, मन, मेंदू सगळं कामाला लावलेलं आहे तुम्ही. सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची यंत्रणा, एक जी गोष्ट तुम्हाला सहजी मिळणार आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करता. बरं, त्याचा परिणाम काय होतो? ते मिळतच नाही. त्या गोष्टी अजून तुमच्यापासून लांब जातात. कारण मी परत सांगते, जोपर्यंत तुमची स्वतःची व्हायब्रेशन्स तुम्ही पॉझिटिव्ह करत नाहीत आणि ह्या नकारात्मक भावना मनाला शांत अवस्थेत तुम्ही जोपर्यंत नेत नाही, त्या अवस्थेला गेल्यावर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, रिलॅक्स आणि रिसेट मोड जेव्हा तुमचा असतो, त्यावेळेला
तुम्ही कल्पना केलेल्या गोष्टी, तुम्ही सेट केलेले इंटेंट्स हे आपोआप मॅनिफेस्ट होत राहतात. काहीतरी उगीच चुकून म्हणजे हल्ली सांगतात की हे करा, खूप वेळा लिहा आणि मॅनिफेस्ट करा, ही जादू झाली, मॅनिफेस्ट झालं. अशी कुठलीही जादू नाही. जादू तुमच्या अंतर्मनात आहे. तुमचं अंतर्मन शांत, स्थिर आणि विचाररहित झालं की आपोआप तुम्ही जे इच्छा व्यक्त करता ते गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतात. मग तुम्ही त्याला साधना म्हणा, ध्यानधारणा म्हणा, पण ती जी अवस्था आहे की की मी माझ्याकडनं 100 नाही 500% दिलेत, आता मी शांत सोपवलेली आहे ती गोष्ट कोणावर तरी, ज्याही शक्तीला तुम्ही मानता. मग आराध्य माना, तुमची इष्टदेवता असेल, कोणी युनिवर्स म्हणतं, कोणी स्वतःवर विश्वास आहे, कोणी कामावर विश्वास आहे. मग जेव्हा तिथून तुम्ही काहीतरी अपेक्षा करता की ठीक आहे, मी सरेंडर केलेलं आहे आणि आता मी वाट नाही बघणार आहे, पण मी माझ्या मनात शांत आहे की ती गोष्ट होईल. जेव्हा तुम्ही ती वाट बघणं थांबवताना, डेस्परेशन असा मी शब्द नेहमी म्हणते की खूप गोष्टींचं डेस्परेशन आहे की अरे अजून कसं नाही झालं, अजून फोन नाही आला, अजून मला हे मिळालं नाही, अजून इंटरव्ह्यूला बोलवत नाहीत, अजून क्लायंट येत नाहीत. डेस्परेशन 0 जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा मित्रांनो, मी खात्रीशीररित्या तुम्हाला सांगू शकते, गोष्टी आपोआप एका सुंदर फुलाप्रमाणे उमलत जातील तुमच्या आयुष्यात. आणि हा अनुभव तुम्ही नक्की घ्या. मी सांगितलेलं आज व्हिडिओमधून थोडं तरी तुम्ही जर अंमलात गोष्ट आणायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला कळेल की अरे मला पण हे जमतं आहे. आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की निसर्गात जी सहजता आहे ना, त्यामुळेच गोष्टी बघा, निसर्गात किती सुंदरता आहे, सौंदर्य आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही बघा की आपोआप काही गोष्टी घडत आहेत. मग त्या का घडत आहेत? सहजता, समर्पण आहे ना त्याच्यामध्ये. तुम्ही या गोष्टींचा अनुभव निश्चित घ्या. आधी स्वतःशी कनेक्ट व्हायला लागा, स्वतःची भावनावर काम करायला लागा, समर्पण भाव आणा, डिटॅच व्हा आउटकमपासून. आपलं कर्म तर आपल्याला करायचंच आहे. डेस्परेशनमध्ये न जाता जेव्हा गोष्टी इच्छा करायला लागाल, तुम्ही त्याच्यावर काम कराल, तेव्हा आयुष्य एका सुंदर फुलाप्रमाणे तुमच्या पुढे नक्की उमलत जाईल आणि तुम्हाला ते सुगंध तो नक्की अनुभवता येईल. तर मी जे सांगते त्याच्यावर नक्की विचार करा. तुम्हाला काही आवडलं असेल, काही विचारायचं असेल की कसं करायचं, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.